कशा आहात मग? मजेतच राहते सगळे. आज लवकर व्हिडिओ बनवते, लवकर घरी आले. थोडीशी तब्येत पण ठीक नाही वाटत आज. जेवण बनवायचं आहे आता, जेवण बनवते. मोठा मुलगा नाही आला, त्याला लय उशीर होतो. कधी कधी यायला, कधी लवकर येतो, कधी उशिरा होतो. मी सांगतो फोन करून ते उशीर होणार आहे. आज मला उशीर होणार आहे म्हणजे जाऊ दे, उशिरा जेवण बनवता येईल थोडं. आधी व्हिडिओ बनवून घेते. तर व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मला एका दादाने कमेंट केली की ताई, तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही माहेराला जावा, कोणाच्या घरी जावा? इतक्या वर्ष झालं तुम्ही एकाच घरात येत, असं कधी वाटत नाही का तुम्हाला? वाटतं नाही वाटत, तर त्यात काय? किती जरी वाटलं तरी काय सांगायचं कोणाला? कोणाला बोलायचं, कोणाला म्हणायचं? ठीक आहे, घरातला त्रास नाही काय, घरातले माझे सगळे फ्री आहेत, सगळे माझ्या मनासारखे वागते. तर पण कधी कधी होतो एखाद्या गोष्टीचा त्रास, येतं ध्यान कधी कधी, एकटेपणा कधी कधी जाणवतं. ठीक आहे, चला, लाईफ अशीच असते, म्हणून पुढं चालायचं. जास्त विचार करीत नाही मी त्या गोष्टीचा. इथून महाग नाही विचार केला, आणि दादा आता काय विचार करणार आहे? मी लय जमदार मनाची बाई आहे ना. मी कधी कोणाला दुखवत नाही ना, कोणाला उलटं बोलत नाही ना, कोणाच्या मनाला दुःख लागणं असं कधी बोलत नाही. माझ्या स्वतःला दुःख लागलं तरी चालेल, मला काय नाही वाटत. पण दुसऱ्याला दुःख लागणं असं कधी मी वागत नाही. ध्यान लई येतं मला, सगळ्याचं ध्यान येतं. पण त्यांची असं म्हणजे त्यांची माया म्हणतंच आठवत नाही, त्यांचं प्रेमच आठवत नाही. तर ध्यान येऊन उपयोग तरी काय? परत वाटतं गेल्यावर आपल्याला विचारतात की नाही. त्याच्यासाठी काही गोष्टी नाही डोक्यात घेतली, चला जसं असेल तसं. पण नाहीत माझ्या घरातले माझ्या एकटेपणाची जाणीव करून देत नाही. तर मेन गोष्ट माझे मालक, कधी मी एकटी आहे ह्या गोष्टीची जाणीव करून देत नाही. आणि माझा वेळ निघून जातो. सकाळी दिवसभर कामाला जायचं, संध्याकाळी घरी आलं की घरातलं काम असतं, घरातलं काम झालं की व्हिडिओ बनवायचं. मला वेळच नसतो कोणत्या गोष्टीचा विचार करायला, आणि करीत नाही कोणत्या गोष्टीचा विचार नाही. कोणत्या गोष्टीचं वाईट वाटून पण घेत नाही. वाटतं वाईट, पण चला, इग्नोर करते, सोडून देते तो विषय. काय असतं, नशिबाच्या पुढं कुणाला जाता येत नाही. जे नशिबात लिहिलेलं आहे तेच होतं. पण ठीक आहे, सुखी आहे, टेन्शन फ्री, कोणाचं टेन्शन नाही. घरातल्यांचं तर मला अजिबात टेन्शन नाही आहे. पण असं थोडे, एक प्रत्येक मुलीला असं वाटतं ना की माहेर असावा, माहेराला जावा, मला कोणीतरी या म्हणावा, की माझ्याकडे कोणी यावा, असं वाटतं ना प्रत्येक मुलीला. कधी कधी एकटेपणाचं जरा मनाला दुःख लागत हो, असं नाही पण नाही गोष्टी डोक्यात घेत. परत विचार करते, कधी कधी डोक्यात येतं, परत विचार करते, जाऊ दे मरू दे. ज्या टायमाला आपल्याला गरज होते त्या टायमाला नाही विचारलं ना, आता ह्यांचा विचार करून काय होतं? आता काय कोणाची अपेक्षा करायची? जेव्हा खरी गरज होती त्या टायमाला कधी माझ्या डोक्यात नाही आलं, त्यांची अपेक्षा नाही केली ना, आता काय तेव्हा झालं. आता मुलं झाले, परपंच झाला, मुलं लग्नाला आले, आता काय कोणाची अपेक्षा करून उपयोग नाही. आले की ते कधी माझ्या दारात, तरी मी काही त्यांना विसरणार नाही. पण माझी नाही इच्छा जाण्याची त्यांच्याकडं, पण कुठंतरी मला गोष्टी टोचल्या जातात, दुःख लागतं कुठंतरी. आणि माझा स्वभाव असा आहे ना, मी माझ्या मनाला किती दुःख लागलं ना तरी कोणाला सांगायला जात नाही. माझं दुःख आहे ना मी सहन करते, आपलं दुःख आहे ना आपणच सहन करायचं. काय कोणाला सांगून फायदा? लोक हसून ऐकतात आणि रडून सांगतात. काय नाही, रडून ऐकतात आणि हसून सांगतात. काय मन आहे ना तशी, त्याच्यासाठी कोणाला बोलणं नको, कोणापाशी बसणं नको. आले तर या तुम्ही माझ्याकडं, माझा दरवाजा तुमच्यासाठी खुला आहे. नाही आला तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. पण होते, एकटेपणाची जाणीव होती कधी कधी. असे व्हिडिओ नाही बनवत कधी मी, पण त्या दादाने मला ना विचारलं तेव्हा मी हा व्हिडिओ बनवला. आता जाऊ दे म्हणून व्हिडिओमधून रिप्लाय दिला त्या दादाला. मला कधी कधी सगळंच ध्यान येतं, आणि जास्त करून ध्यान मला कधी कोणाचं येतं सांगा, माझ्या आजीचं ध्यान येतं जास्त करून, बाकी नाही दुसरं कोणाचं. त्या आजीचं ध्यान येतं.
ती आजी माझी आईच्या जाग्यावरच होते ना, आईच होते ना ती माझी. मग तिचं ध्यान येतं मला जास्त करून, बाकी नाही कोणाचं काय वाटत. आपला एकटेपणा बरा आहे. आपला नवरा चांगला असला ना कोणाची गरज नाही लागत. माझा नवरा माझ्यावर एक बहिणीचं, आईचं, बापाचं सगळ्याचं प्रेम भेटतं माझ्या नवऱ्याकडून मला. म्हणून मला कोणाचं जास्त असं नाही वाटत कोणाबद्दल काही जास्त. जसं असेल तसं आपलं आहे तसे दिवस काढायचे, आहे की नाही.